हाय हॅलो नमस्ते मित्रांनो, बुकमास्तूच्या एका नवीन एपिसोडमध्ये आणि एका नवीन प्रोजेक्टमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो आहे। आज मी पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीमध्ये उभा आहे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा जो सगळ्यात जास्त डिमांडेड एरिया आहे म्हणजे प्लॉटिंगसाठी तो आहे आळंदी रोड। आणि आळंदी रोडला जर तुम्ही चरोली या भागामध्ये स्वतःच्या बंगलोसाठी किंवा इन्व्हेस्टमेंट पर्पज एक क्लिअर टायटल PCMC सँक्शन प्लॉटिंग प्रोजेक्ट सर्च करत असाल तर आजचा हा जो प्रोजेक्ट दिसतोय तुम्हाला म्हणजे हा एकच क्लस्टर झाला, अजून बराच मोठा प्रोजेक्ट खालच्या साईडला आहे, तर तो प्रोजेक्ट तुमच्यासाठी खूप चांगला ऑप्शन होऊ शकतो। तर तुम्ही जर ह्या भागामध्ये प्लॉट शोधत असाल तर आजच्या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि असे नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका। तर चला आता आपण ह्या प्रोजेक्टची डिटेल माहिती घेण्यासाठी सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण लोकेशनबद्दल समजून घेऊ, कारण कुठल्याही प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना त्या प्रोजेक्टचं लोकेशन खूप मॅटर करतं आणि लोकेशन जर चांगलं नसेल तर तुमची इन्व्हेस्टमेंट चुकीच्या जागी होऊ शकते। तर ह्या प्रोजेक्टचे आपण पहिलं लोकेशनबद्दल समजून घेऊ। तो ह्या प्रोजेक्टचं जे लोकेशन आहे ते आहे चरोली बुद्रुकमध्ये हा प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे आणि ह्या एरियाच्या अवतीभोवती बरेच सारे प्लॉटिंग प्रोजेक्ट ऑलरेडी झालेले आहेत, चालू पण आहेत आणि फ्लॅट पण विकले जातात। हे मागं बघू शकता तुम्ही, भली मोठी फ्लॅटची स्कीम आहे। तर तसा बघितला तर ह्या चरोलीमध्ये ॲफोर्डेबल जर तुम्ही फ्लॅट घेणार असाल या भागामध्ये तर ॲफोर्डेबल फ्लॅटसाठी पण हा एरिया ओळखला जातो। चरोली आळंदी रोड जो भाग आहे, मोशी वगैरे किंवा खालच्या साईडला धानोरी आहे, त्याच्यानंतर पूर्ण आळंदीच्या पर्यंत हा एरिया ॲफोर्डेबल फ्लॅटसाठी ओळखला जातो। तर ह्या प्रोजेक्टचं जे लोकेशन आहे ते चरोली बुद्रुक आहे। आता इथून जे की डिस्टन्सेस आहेत म्हणजे ह्या प्लॉटिंग प्रोजेक्टपासून जवळचं काय काय ते मी तुम्हाला समजून सांगतो। सगळ्यात महत्त्वाचं आळंदी जी देवाची आहे ती 3 किलोमीटर आहे। त्यानंतर प्राईड वर्ल्ड सिटी जी आहे धानोरची ती पण 3 किलोमीटर आहे। MIT कॉलेज 3 किलोमीटर आहे। चाकण MIDC 8 किलोमीटर आहे। भोसरी 5 किलोमीटर आहे। लोहेगाव एअरपोर्ट जे आहे ते 5 किलोमीटर आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिका जी आहे ती 8.5 किलोमीटर आहे आणि एक अपकमिंग IT पार्क येते इथून 2 किलोमीटरवर त्या बिल्डिंगच्या त्या साईडला, तर ते 2 किलोमीटर आहे। तर हे ह्या प्रोजेक्टपासूनचे की डिस्टन्सेस आहेत। तर आशा करतो की तुम्हाला प्रोजेक्टचं लोकेशन लक्षात आलं असेल। नसेल लक्षात आलं तर नेहमीसारखं स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्याला फोन करा आणि गुगल लोकेशन मागवून घ्या। आणि गुगल लोकेशनवर पण लक्षात नाही आलं तर जेव्हा तुम्ही कॉल कराल तेव्हा तुम्हाला एक सेल्स एक्झिक्युटिव्हचा पण नंबर दिला जाईल, तो पण तुम्हाला लोकेशन एक्सप्लेन करेल आणि तुम्ही अगदी आळंदी रोडपर्यंत जरी आला तर तिथून तो तुम्हाला ह्या प्रोजेक्टपर्यंत येण्यासाठी पूर्णपणे मदत करेल। तर ह्या सगळ्या गोष्टींनी या सगळ्या सोर्सेसनी तुम्ही या लोकेशनपर्यंत आरामशीर पोहोचू शकता। आता आपण या प्रोजेक्टचं जे टायटल आहे आणि प्रोजेक्टची जी बाकी डिटेल माहिती ती समजून घेऊया। तर आता आपण प्रोजेक्टचं टायटल आणि प्रोजेक्टची जी डिटेल माहिती ती समजून घेऊ। तर सर्वात प्रथम अगर टायटलची गोष्ट करायची झाली तर PCMC सँक्शन हा प्रोजेक्ट आहे। म्हणजे पिंपरी चिंचवड हद्दीमध्ये असल्यामुळं पिंपरी चिंचवडचा याला सँक्शन देण्यात आलेलं आहे आणि प्लॉट जो आहे तो सुद्धा इथे करण्यात आलेला आहे। आता प्लॉट घेण्याचं मी नेहमीच सांगतो तुम्हाला, सेपरेट सेल डीड 7/12 आणि बँक लोन होण्यासाठी तुम्हाला मदत होते। त्यामुळे कधी इन्व्हेस्टमेंट जर करत असाल तर प्रयत्न करा, शक्यतो जर बंगलोसाठी प्लॉट घेत असाल तर तो PCMC किंवा PMC किंवा PMRDA कुठलं तरी त्याला सँक्शन असेल असा घेण्याचा प्रयत्न करा, कारण की क्लिअर टायटल असणं खूप जास्त गरजेचं आहे। टायटलला खूप जास्त महत्त्व असतं इन्व्हेस्टमेंटमध्ये जेव्हा तुम्ही रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करता। तर त्यामुळे ह्या टायटल ह्या विषयावर मला नेहमी म्हणजे काळजी वाटते लोकांची, म्हणून मी जास्त बोलतो। लोकांना असं वाटतं की मी प्रत्येकच व्हिडिओत एवढं जे लीगल आहे त्याबद्दल एवढं का बोलतो, तर मी खूप सारे लोकांच्या इन्व्हेस्टमेंट फसताना बघितले आहेत की क्लिअर टायटल प्रॉपर्टी न घेतल्यामुळे। तर हा जो प्लॉट आहे तो PCMC सँक्शन असा प्लॉट आहे। आता आपण प्रोजेक्टची बाकी डिटेल माहिती समजून घेऊया। तर 2.25 एकरमधला हा पूर्ण प्रोजेक्ट आहे। तुम्ही बघू शकता ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला असे 9 मीटरचे जे सिमेंटचे रोड आहेत ते देण्यात आले आहेत आणि जे ऑलरेडी इथे झालेले आहे। त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर ते समोरच्या साईडला बघितलं तर तुम्हाला ह्या रोडच्या बरोबर समोर साईडला एक भली मोठी कमान पण दिसत असेल, तर ती कमान पण तुम्हाला इथं ऑलरेडी देण्यात आलेली आहे। त्या साईडला बिल्डरचं तिथं ऑफिस आहे। त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ह्या 6 फुटाचं आहे ना प्रिकास्टचं इथं वॉल कंपाऊंड देण्यात आलं आहे बघा इथे। हे अख्ख्या प्रोजेक्टला तुम्हाला बघायला भेटेल, जर तुम्ही ह्या साईडनी बघा किंवा त्या साईडनी पण बघा। तर त्यामुळं वॉल कंपाऊंड ऑलरेडी देण्यात आल्यामुळं काय होतं की डिमार्केशन जे प्रोजेक्टचं डिमार्केशन आहे ते पण पूर्ण झालेलं आहे। त्या व्यतिरिक्त तुम्ही इथं बघू शकता हे 2-2 फुटाचं इथं डिमार्केशन प्रत्येक प्लॉटला तुम्हाला बघायला भेटेल बघा। इथं एक प्लॉटला जे आहे ना ते इथं तुम्हाला डिमार्केशन देण्यात आलेलं आहे। त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक प्लॉटमध्ये तुम्हाला इथं असं पाण्याचं बघा कनेक्शन देण्यात आलेलं आहे। इथं असे 2 टॅप देण्यात आलेले आहेत।
पाण्याचं प्रॉपर कनेक्शन देण्यात आलेलं आहे. तर हे पण खूप मॅटर करतं. तुम्ही इमिजिएटली बंगलो बनवण्यासाठी जर प्लॉट बघत असाल ना, तर हा प्लॉट खूप उत्तम प्लॉट आहे, कारण एकदम गावाच्या अगदी जवळ तर आहेच आहे, पण इथे सगळे फ्लॅटच्या स्कीम चालू आहेत आणि लोक राहायला पण आलेले आहेत. तर इमिजिएटली बंगलो बनवण्यासाठी चांगला प्लॉट आहे हा. त्या व्यतिरिक्त तुम्हाला असं बघा, इथं नावाचा बोर्ड इथं दिला आहे, माइलस्टोन ज्याला आपण म्हणतो, इथं लावलेलं आहे. त्याच्यामध्ये क्षेत्र पण लिहिलं आहे, प्लॉटचा नंबर लिहिला आहे. आता ज्यांनी तो प्लॉट घेतला की तिथं नाव लिहून येईल. तर ह्या गोष्टीसुद्धा तुम्हाला इथे मिळतात आहे. आता सगळ्यात जो इथे मोठा प्लॉट आहे तो आहे, सगळ्यात छोटा प्लॉट जो आहे तो 1150 स्क्वेअर फूटचा असणार आहे, आणि सगळ्यात मोठा जो प्लॉट आहे तो अगदी 5000 स्क्वेअर फुटापर्यंत तुम्हाला इथं मिळतो आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही इथं ड्रेनेजचं लाईन बघू शकता, अशी ड्रेनेजची लाईन पण इथं देण्यात आलेली आहे. तर ड्रेनेजसुद्धा खूप मॅटर करतं की जर घर बनवत असाल तर ड्रेनेज लागतं. त्या व्यतिरिक्त स्ट्रीट लाईट इथं ठेवलेल्या आहेत, अजून लावायच्या फक्त बाकी आहेत स्ट्रीट लाईट. पूर्ण इथं प्रोजेक्टला इथं तुम्हाला स्ट्रीट लाईट येणार आहे, म्हणजे लाईटचं जे कनेक्शन आहे ते सुद्धा तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये मिळते. म्हणजे जे बेसिक फॅसिलिटी असतात किंवा ज्या एक बंगलो बनवताना ज्या गोष्टी लागतात, सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, पाण्याचं कनेक्शन आहे, लाईट आहे, स्ट्रीट लाईट लावायच्या बाकी राहिलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त रोड लागतो प्लॉटच्या समोर, तो जो बनवून आहे इथं सिमेंटचा रोड तुम्ही बघू शकता. फुटपाथसुद्धा सोडलेलं आहे बघा, इथं फुटपाथसाठी पण इथं जागा आहे, किंवा आता ह्या फुटपाथ म्हणण्यापेक्षा ह्याला सर्व्हिस एरियासुद्धा म्हणू शकता. जर तुमचं काही काम निघलं भविष्यात तर ते हे पेवर ब्लॉक काढून ह्याच्यामध्ये ते कामाचं जे नियोजन आहे ते करता येतं. त्यामुळे हे असं सोडणं खूप जास्त गरजेचं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या प्रोजेक्टमध्ये देण्यात आलेत. त्याच्या व्यतिरिक्त तिथे कोपऱ्यामध्ये एक मंदिरसुद्धा प्रोजेक्टमध्ये देण्यात आलेलं आहे. तर आपण तिथं जाऊन ते पण बघूया. तर मी आशा करतो की तुम्हाला प्रोजेक्टचं टायटल आणि प्रोजेक्टचे जे डिटेल्स आहेत, म्हणजे प्रोजेक्टमध्ये कुठल्या कुठल्या फॅसिलिटी तुम्हाला मिळतात आहे त्या लक्षात आल्या असतील. नसतील लक्षात आल्या तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून पण तुम्ही डिटेल माहिती घेऊ शकता, किंवा प्रत्यक्षात जेव्हा साईड व्हिजिटला याल तेव्हा इथं जी बिल्डरची टीम आहे तीसुद्धा तुम्हाला बाकी सगळी जी डिटेल माहिती ती प्रोव्हाइड करेल. तर आता आपण जे प्लॉटची जी मिनिमम साईज आहे त्याचं पॅकेज कॉस्ट आणि बँकिंग कसं असणार आहे ते सुद्धा समजून घेऊया. सो प्लॉटची साईज आणि पॅकेज कॉस्ट समजून घेण्याच्या आधी तुम्ही हे मंदिर बघा, पद्मावती देवीचं हे मंदिर आहे. ह्याला आपण अजून थोडंसं आत जाऊन बघूया. आणि हे बिल्डर करूनच पूर्ण करण्यात आलं. आधी होतं इथं मंदिर, पण त्याला डेकोरेट वगैरे व्यवस्थित कलर आणि याला प्रॉपर ह्या प्रिमायसेसला स्वच्छ करून रंगरंगोटी करण्याचं काम जे आहे ते बिल्डरकडून करण्यात आले. आणि ह्या प्रोजेक्टचाच एक पार्ट आहे. तर खूप चांगलं वाटतं या मंदिरामुळे या प्रोजेक्टला पूर्ण खूप मस्त लुक येतो. तर जेव्हा तुम्ही व्हिजिटला याल तेव्हा तुम्ही या मंदिराला नक्की व्हिजिट करा. या साईडला पण बघा इथे किती व्यवस्थित प्रशस्त सोडण्यात आली आहे. त्यामुळे एक स्पिरिच्युअल जे आहे, स्पिरिच्युअल वातावरण इथं तयार झालं या प्रोजेक्टच्या अवतीभोवती. आणि खूप मोठी ह्याला ॲम्युनिटीज नाही म्हणता येत की एक देवस्थान आहे इथे. आणि ह्या प्रोजेक्टचा पार्ट असल्यामुळे बाकी ज्या गोष्टी आहेत, जर मंदिराचा सहवास आपल्या प्लॉटिंगच्या अवतीभोवती असेल तर जे आपण जे म्हणतो भरभराट आहे, समृद्धी आहे, ती कायम तुमच्यासोबत राहते. आणि वास्तुशास्त्राप्रमाणे पण खूप मदत होते. प्रत्येक प्लॉट पूर्व पश्चिम तर आहेच, पण ही जी गोष्ट आहे ही खूप छान इथं तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये मिळते. मंदिराचं तोंड जे ते पश्चिमेच्या साईडला आपल्या पूर्वेकडं आहे. तर आता आपण जे रेट आहेत या प्रोजेक्टमध्ये प्लॉटिंगचे ते समजून घेऊ, आणि किती % लोन होते ते पण समजून घेऊ. तो सगळ्यात जो छोटा प्लॉट आहे तो 1150 स्क्वेअर फूटचा इथे प्लॉट आहे. आणि त्याची जी पॅकेज कॉस्ट आहे ती 42 लाख रुपये जाते, म्हणजे सर्व खर्च असेल. आणि ह्या 42 लाखामध्ये 30 लाखापर्यंत तुमचं लोन होईल, म्हणजे 12 लाख रुपये तुम्हाला ओन कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते करावं लागणार आहे. तर तुम्ही इथे प्लॉट घ्यायला आलात तर 12 लाख रुपयेचं प्रोव्हिजन आहे की नाही पहिले ते चेक करा. कारण मॅक्सिमम 30 लाखापर्यंत, म्हणजे 42 लाखात 30 लाखाचं लोन होईल. आणि ही जी तुला 42 लाख रुपये कॉस्ट सांगतो ही सर्व खर्च सहित, त्याच्यात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, लिगल वगैरे जे चार्ज आहे ते सगळे ह्याच्यामध्ये इन्क्लुडिंग असणार आहेत. तर आय होप की तुम्हाला ह्या प्रोजेक्टचा जो डिटेल जो आपण व्हिडिओ बनवला त्यातली जी सगळी माहिती जी आहे ती लक्षात आली असेल. बाकी थोडक्यात सांगतो का घ्यावा, तर सगळ्यात चांगली गोष्ट काय, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये हा प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे. आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका म्हणजे सगळ्यात सिस्टमॅटिक असलेली महानगरपालिका आहे, जिथे प्रत्येक गोष्ट जी आहे ती प्लॅन करून ठेवली होती आधी, आणि त्या पद्धतीने पूर्ण जी डेव्हलपमेंट आहे ती झालेली आहे. प्रोजेक्ट क्लिअर टायटल आहे, त्यामुळे सेपरेट सेल डीड, 7/12 बँक लोन या गोष्टी तुम्हाला इथे मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त ताबडतोब जर बांधकाम करायचं असेल तर ते लगेच करता येईल तुम्हाला. आणि फ्लॅट जे आहेत, जसं इथं मागं लागून स्कीम आहे, तर फ्लॅटची किंमत साधारणतः 50 लाखापर्यंत 2 BHK जाते इथे जातो. तर त्याच्याऐवजी तुम्ही जागा घेऊन जर बंगलो बनवला तर 50 लाखात 4 BHK बंगलो तुमचा इथे
बनून जाईल आणि इथलं नेचरनं ते खूप चांगलं आहे. सगळ्या प्लॉटिंगला लागून अवतीभोवती अजून पण शेती चालली आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि पाण्याचा बिलकुल प्रॉब्लेम नाही आहे. आता पण शेती जी आहे पूर्ण हिरवीगार शेती आहे. तुम्ही इथं बाजूला पण बघा, इथं शेती चाललेली आहे. तर सपाट प्लॉट आहे, त्यामुळे डेव्हलपमेंट कॉस्ट जी आहे म्हणजे कन्स्ट्रक्शनची कॉस्ट ती पण तुम्हाला खूप नॉमिनल इथं येईल. आणि बिल्डरकडून सगळ्या फॅसिलिटी दिल्यामुळे कन्स्ट्रक्शन करताना तुम्हाला अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. तर हे कारणं आहेत की इथे तुम्ही का घ्यावा प्लॉट. तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशा लोकांना शेअर पण करा जे लोक आळंदी रोडला एक क्लिअर टायटल प्लॉटिंग प्रोजेक्ट सर्च करतात आहे. आणि आमच्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका, कारण आमच्या इतकी अभ्यासपूर्वक माहिती तुम्हाला कुठल्याच यूट्यूब चॅनलवर मिळणार नाही. आणि जो आमचा प्रदीर्घ अनुभव या क्षेत्राचा त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपर्टी घेण्यासाठी सुद्धा खूप मदत होणार आहे. नेहमीसारखं सांगतो की आम्ही कुठले चार्ज करत नाही. आम्ही एक मार्केटिंग एजन्सी आहोत रिअल इस्टेटमधली. बिल्डरकडून आम्हाला ऑलरेडी पे झालेलं असतं. तुम्हाला सर्व्हिस देणं हेच आमचं काम आहे. त्यामुळे निसंकोच होऊन स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून अजून डिटेल माहिती घ्या आणि तुमच्या स्वप्नातला किंवा तुमच्या हार्डकोर कष्टाचा पैसा लावून जर तुम्ही कुठली प्रॉपर्टी घेत असाल तर आमची मदत घ्यायला मुळीच विसरू नका. आणि लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट आणि नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.